गुड मॉर्निंग स्टूडेंट। आज अपने को जाहिरात लेखन के बारे में माहिती घ्यायची आहे आणि जाहिरात लेखन कशा रीतीने लिहायचंय ते आपल्याला अभ्यास करायचा आहे। बघा इथे की 9वी मध्ये तुम्हाला येता जाताना रस्त्यामध्ये जे पेम्पलेट दिले जातात ते तुम्ही बघतच असाल। कधी तुम्ही हातात घेतलंय का? मग थोडंसं ते हातात घेऊन तुम्ही बघा की त्याच्यामध्ये जाहिरात जी दिलेली असते ती तुम्ही थोडीशी वाचावी असं मला वाटतं। कारण कधी-कधी आपण काय करतो, घेतो आणि नंतर मग कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देतो। तसे न करता आपण ती जाहिरात काय करायचं, जे पेम्पलेट दिले जातात, क्लासेसचे दिले जातात, नवीन दुकान असेल, अ, बाकी असं तुम्ही दुसऱ्या इतर वस्तूमध्येच पण तुम्हाला जाहिरातीचे पेम्पलेट दिले जातात। बघा नवीन क्लासेस, शाळा असतात अथवा काहीतरी ज्वेलरीचे दुकान्स असतात, तिथे तशा त्या पेम्पलेट वाटले जातात। तर ते आपण हातात घेतो, पण आपण ते वाचत नाही पूर्णपणे। तर यापुढे तुम्ही हे लक्षात ठेवायचंय, की ते जे जाहिरात तुम्हाला पेम्पलेट दिले जातात, ते तुम्ही जरा हातात घेऊन हाताळा त्याला, बघा कशा रीतीने लिहिलेलं आहे आणि त्या रीतीने ते जे आहे, ते तुम्हाला हातात दिलं जातं पेम्पलेट, तीच तुमची ही जाहिरात आहे. बरोबर? म्हणजे कधी-कधी आपण हातात येतो वस्तू, पण ती पूर्णपणे बघत नाही, कधी वाचत नाही। मग यापुढे तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची, की ज्या वस्तू आपल्याला पेम्पलेट मिळतात, तर त्या तुम्ही एकदा हाताळायच्या, वाचायचं नीटनेटकेपणाने एकदम लक्षपूर्वक वाचा, की तुम्हाला लक्षात येईल, की आम्ही जी जाहिरात लिहितोय आणि जे पेम्पलेट आम्हाला दिलं जातं ते एकदम सेम आहे आणि त्याचा तुम्हाला काय होणार, उपयोग होईल, असं मला वाटतं। म्हणजे अशा रीतीने तुम्ही काय करायचं, ती जाहिरातीचं तुमचं बघायचं आहे आणि एकदम बारकाईने। जाहिरात म्हणजे काय असतं? जाहिरात ही कला आहे। काय आहे? कला आहे आणि ती कमीत कमी शब्दात जास्त आश्रय, लक्ष वेधित शब्द रचना असते। बघा, म्हणजे कमीत कमी शब्दात आणि जास्त आश्रय, जास्तीत जास्त आश्रय तिथे दिलेला असतो, पण तुमच्या ते लक्षात येत नाही। थोडक्यात पूर्ण दुकानाची माहिती तुम्हाला ती शॉर्टकटमध्ये असते, की त्या दुकानामध्ये काय मिळतंय, कुठली वस्तूची सूट आहे, कुठलं वस्तू त्यांचं मेन प्रॉडक्ट्स छान आहे अथवा किती डिस्काउंट दिला जातो, या सगळ्या ज्या माहिती असतात ते तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये दिलेल्या असतात। बरोबर? मग अशा रीतीने जे लक्षवेधी शब्द रचना असते आणि आपण काय करतो ते बघत नाही। मग त्यामुळे कधी-कधी रस्त्यात जाताना फलक लावलेले असतात, बघा तुम्हाला दिसलेले असतात, त्यामुळे आपण आकर्षली जातो, की अरे कशाची जाहिरात आहे ही? येताना रस्त्यात बघा तुम्ही येता जाता आपण नकळत पण आपल्या लक्षात येतं, अरे हां, हे काहीतरी नवीन निघालेलं आहे, इथे डिस्काउंट आहे, ही वस्तू एवढं ऑफर आहे इथे. आता गणपतीची ऑफर निघते, दिवाळीची निघते, रक्षाबंधनची निघते, अशा अनेक प्रकारच्या ऑफर्स असतात। पण आपण काय करतो, तो नेग्लेक्ट करतो। आता बघा या काळादरम्यान पण तुम्हाला मिळतील, बऱ्याच प्रकारची जाहिराती असतात, पण आपण ते बघत नाही। पण ती आकर्षित जी असतात जाहिरात, त्याच्याकडे आपलं लक्ष वेधलं जातं। आपण तिथे बघतो, अरे कशाची जाहिरात आहे? हां, मग आपण वाचल्यानंतर लक्षात येतं, की आपल्याला ही बाबा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची जाहिरात आहे। मग याच्यामध्ये या दुकानात या वैशिष्ट्य आहेत, या वस्तू मिळतात। मग अशा रीतीने जेव्हा आपण त्याचं पूर्णपणे वाचतो, तेव्हा आपल्याला त्याचा आश्रय एकदम लक्षात येतो, पटकन लक्षात येतो. अरे हां, या तारखेच्या आत आपण खरेदी केली तर आपल्याला 20% ऑफर आहे। मग त्या रीतीने आपण काय करतो, खरेदी करतो। म्हणजे अशा रीतीने बघतात, की येता जाताना ज्या वस्तू फलक दिसतात, तर थोडासा त्याचा तुम्ही वाचत जा, म्हणजे तुम्हाला त्याचा खूप सगळा फायदा होईल। बरोबर? अशा रीतीने फलक वाचले तर आपल्याला लगेच लक्षात येतं आणि ते आकर्षित पण असतात। त्यामुळे आपलं लक्ष वेधलं जातं तिथे। मोठे-मोठे पोस्टर लावलेले असतात, मोठे-मोठे क्लासेसच्या जाहिराती असतात। बघा तुम्ही येता जाताना तुम्हाला खूप सगळं छानपैकी बघायला मिळतं, पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। अशा रीतीने आपण काय करायचं, आज जाहिरातीचा अभ्यास करायचा आहे। अशा रीतीने बघा तुम्हाला जाहिराती बघायला मिळतात। आपण वर्तमानपत्रामध्ये पण बघतो। आपल्या हातात रोज येतं वर्तमानपत्र, आपल्या घरी रोज येतं, पण आपण कधी उघडून बघतो का? नाही। तर यापुढे काय करायचं, आपण जो आहे त्या वेळेत थोडासा वेळ काढायचा आणि वर्तमानपत्रामध्ये बघायचं, की बाबा कशा रीतीने जाहिरात लिहिलेली आहे, कशा रीतीने तिथे उल्लेख केलेला आहे, कमी शब्दात। बघा जाहिरातमध्ये कमी शब्दात इथे आपल्याला उपयोग करायचा आहे आणि जाहिरात लिहिताना ती आकर्षित असली पाहिजे। बरोबर?
आकर्षित म्हणजे मेन जी तुमचं आहे वैशिष्ट्य ते व्यवस्थित आलं पाहिजे. तुमच्या दुकानात काय आहे, कशा रीतीने आहे, वेळ काय आहे, परत काय ऑफर आहे, या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये आलेल्या पाहिजे. कधी-कधी आपण काय करतो बघतच नाही. पूर्ण फक्त टायमिंग आपल्याला फक्त किती सूट मिळतोय, नाही. त्या गोष्टीमध्ये आपल्याला डिटेल्समध्ये थोडंसं वाचून त्याचा अभ्यास करून आपल्याला लक्षात येतं. जर 1-2 असे तुम्ही तुम्हाला पॅम्पलेट मिळतात, त्याचा जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा खूप सगळा फायदा होईल. इथे बघा ज्वेलरीचं दिलंय, बरोबर? मग इथे ज्वेलरीचं करताना त्यांनी ज्वेलरीचे फोटो पण दाखवलेत, म्हणजे नेकलेसचा, एखादा हाराचा फोटो. मग अशा रीतीने आपण जेव्हा तयार करतो, तेव्हा पण आपल्याला आकर्षित करण्यासाठी पेनानेच काढायचे आहे. पेन्सिलने तुम्ही तिथे छोटीशी ड्रॉइंग कराल. जास्त वेळ न घालवता काम करायचं आपल्याला. जास्त वेळ तिथे गेला नाही पाहिजे आपल्याला आणि कमी वेळात आपण हे काम करायचंय. कारण एक पूर्ण फुल पेजवर आपण हे काम करणार आहेत. या रीतीने बघा दुसरी जाहिरात नर्सरीची असते. बरोबर? नर्सरीची पण असते, की वर्षभराची फी तुम्ही किती टप्प्याने भराल, किती भरली तर किती ऑफर असते. मग अशा रीतीने जे असतात, ते आपण थोडंसं घ्याल तुम्ही हातात तर तुम्हाला ते लक्षात येईल, की आपण जाहिरात करताना ह्याचा उल्लेख आला पाहिजे. म्हणजे कमी शब्दात तुम्ही इथे तिथे मांडू शकतात आणि खूप व्यवस्थित आणि खूप छान रीतीने तुम्ही जाहिरात लिहू शकतात, असं मला वाटतंय. तुम्ही थोडंसं वर्तमानपत्र हाताळा थोडेसे आणि त्यानंतर तुम्हाला जी जाहिरात किंवा पोस्टर मिळतात ती पण तुम्ही येता जाता थोडंसं बघत जावा. जाहिरात म्हणजे काय? कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की जाहिरात म्हणजे काय आहे? बघा, जाहिरात म्हणजे शब्दाचा आणि तिचा अर्थ समावलेला आहे. बरोबर? तिचा जाहिरात त्याच्यातच आपल्याला अर्थ समावलेला म्हणजे त्याची ती जाहिरात करतोय, की बाबा माझ्याकडे हे प्रॉडक्ट्स आहे, एवढ्या दाममध्ये मिळतंय, एवढ्या किमतीमध्ये मिळतंय, एवढे त्याचं वैशिष्ट्य आहेत. म्हणजे अशा रीतीने ती त्याच्या दुकानाची काय करतोय, जाहिरात करतोय. बरोबर? यहाँ पे हमें क्या दिखाई दे रहा है कि जाहिरात जो है, वो हम लोग आते-जाते पैम्पलेट आप लोग को देते हैं, मगर हम लोग लेके क्या करते हैं, कचरे के डब्बे में डाल देते हैं। मगर वो ना करते हुए हम लोगों ने उसे क्या करना है, जरा देखना है। आते जाते जो हमें पोस्टर दिखाई देते उसको हमें थोड़ा सा पढ़ना है। पढ़ने के बाद आपको समझ में आएगा कि क्लासेस की जाहिरात रहती है, फिर देखिए नर्सरी स्कूल की जाहिरात रहती है, अथवा आप ज्वेलरी की जाहिरात देखिए, अथवा हम लोग पुस्तक खरीदी करते हैं भंडार गृह पुस्तकालय, उसकी भी जाहिरात रहती है। अनेक कला साहित्य के जो रहते हैं उसकी भी जाहिरात रहती है। तो वो किस तरह वहां पे उल्लेख किया गया है, यहाँ पे किस तरह जानकारी दी गई है, उसका आपको क्या करना है, थोड़ा सा देख के आपका उसको बहुत सा आपको उसका फायदा दिखाई देगा। तो कृपया करके सभी लोगों ने क्या करना है, थोड़ा सा आपको 5 में से 5 मार्क्स यहाँ पे मिल सकते हैं और एकदम शॉर्टकट में, यानी ज्यादा आपको मेहनत वहां पे नहीं लगेगी। तो ये चीज यहाँ पे आपने क्या करना है, ध्यान में रखना है। तो अशा रीतीने काय करायचं, आपण जाहिरात ही कशा रीतीने असतं आणि कशा रीतीने तयार करायचंय त्याचा पण आपण अभ्यास करायचा आहे. त्याच रीतीने बघा कोलगेटचं असतं, ऑफर असते. एक पूर्ण फॅमिली पॅक घ्याल तर त्याच्यावर तुम्हाला कितीमध्ये डिस्काउंट मिळेल अथवा किती तुम्हाला तिथे किमतीमध्ये मिळेल, अशा रीतीने तिथे दिलेलं असतं. फ्रीमध्ये 50% 20% तुम्ही वस्तू घेतात, पण त्या वस्तू घेताना तिथे जे लिहिलेलं असतं ते थोडंसं वाचत जावा, की आपण कुठल्या प्रकारच्या वस्तू घेतोय, तिथे कशा ऑफर्स आहे आणि कशा त्या मांडलेल्या आहेत. बरोबर? यहाँ पे हम लोग हर चीज लेते, कोलगेट हम लोग रोज यूज करते हैं, मगर कभी हम लोगों ने पढ़ा है उस पर, नहीं पढ़ा कि कितना हमें परसेंटेज हमें उसमें डिस्काउंट मिला है, सूट मिला है, वो कुछ नहीं देखते, कितने काम दाम में मिला है हमें। तो वो हर चीज को हमें क्या करना है, फॉलो यानी देखना है। आप लोग थोडासा देखते रहिए. मग त्यानंतर बघा एखादी नोकरीची जाहिरात असते, एखाद्या बघितलं असेल तुम्ही इंडियन एअरपोर्ट्स तिथे दिलेले, मग अशा रीतीने समजा तिथे जाहिरात किती पदांची जाहिरात असते, मग ती जाहिरात कशा रीतीने लिहिलेली असते, मग ते त्याप्रमाणे तुम्ही तिथे लिहू शकतात. त्यानंतर बघा इथे तिसऱ्या चित्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दाखवलेत. मोबाईल्स आहे, मग आपण स्पीकर आहे, हा
त्या दुकानामध्ये जेव्हा आपण जातो तर तिथे अनेक प्रकार रोजचं अपडेट नवीन नवीन असतं. बघा आपण दुकानामध्ये आजचा भाव आणि उद्याचा भाव किंवा 2 दिवसापूर्वीच्या ह्याच्यामध्ये काय असतं, फरक बघायला मिळतो आपल्याला. रोजच्या नवीन ऑफर असतात. रोज नवीन काहीतरी घडतच असतं. म्हणून काय होतं, की जाहिरातीद्वारा आपल्याला काय होतं, कळतं, की कशा रीतीने. म्हणूनच आपण बघा चित्रपट बघतो अथवा काही जे पिक्चर, सीरियल्स बघतो, तर त्याच्यामध्ये मध्ये बघा ती जाहिरात येते. तुम्ही लक्ष जरा तिथे तुमचं लक्ष आकर्षित करण्यासाठी ती जाहिरात दिली जाते. पण आम्ही ते काय करतो, ते बघत नाही तिथे, की ही जाहिरात. मग आमच्या लक्षात येतं, की हां बाबा ही जाहिरात ह्याची आहे, म्हणजे हे या तेलमध्ये असं आहे, याच्यामध्ये असं आहे. म्हणजे आपल्या पटकन लक्षात येतं ते जाहिरात. आपण न्यूजवर कसं न्यूज बघताना किंवा चित्रपट बघताना मध्ये जी येते ती काय आहे, जाहिरातच आहे. अशा रीतीने आपण काय म्हणतो, की कोणत्या गोष्टीकडे क्षेत्रामध्ये वेधून घेतलेले आहे. म्हणजे जाहिरात ही एक वस्तूची जाहिरात केलेलीच असते. त्याच बघा आपण लॅपटॉप पण आपल्याला नवीन नवीन प्रकारचे किती लॅपटॉपचे नवीन चेंजेस आपल्याला बघायला मिळतं, की कुठल्या प्रकारची जी लॅपटॉप असतात ते आपल्याला त्या कंपनीवरून कळतं, की या कंपनीमध्ये एवढी ऑफर दिलेली आहे, तिथे अशा रीतीने आपण एवढ्यामध्ये घेतला तर एवढा आपल्याला डिस्काउंट मिळेल. अशा रीतीने आपल्याला काय तिथे बघायला मिळतं. त्याचप्रमाणे मोबाईलचं पण बघा नवीन नवीन सगळ्या मोबाईल्स येतात, तर त्यामध्ये नवीन नवीन ऑफर्स आपल्याला बघायला मिळतात. रोज का हर तरह की जो ऑफर है वो अलग अलग रहती है. हम लोग आज 2 महीने पहले लिया हुआ मोबाइल 10,000 का होगा, तो 2 महीने के बाद तो हमें 7,000 तक मिल सकता है. यानी जेव्हा तो बाजाराच्या भावामध्ये असतो तेव्हा त्याची किंमत वेगळी असते. बरोबर. म्हणजे रोजच्या नवीन जाहिराती वेगवेगळ्या असतात. नवीन प्रोडक्ट्स नवीन नवीन येत जातात. जशी आपली मागणी असते तशा रीतीने प्रोडक्ट्स पण नवीन नवीन येत जातात. आधी साधे फोन होते, त्याच्यानंतर आता नवीन आपण जे अँड्रॉइड फोनचा उपयोग केला जातो, ह्याच्यात पण नवीन अजून म्हणजे उपयोग करून नवीन क्वालिटी आपल्याला बघायला मिळते. मग अशा रीतीने आपल्याला ही जाहिरात बघायला मिळते. त्याचप्रमाणे इंटरनेटच्या द्वारा पण आपल्याला जाहिरात वेगवेगळ्या बघायला मिळतात. तर बघा आजच्या या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाईल क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कला अधिक काय झालेली आहे, विस्तार झालेली आहे. आपण बघा आपल्याला पटकन आधी जाहिरात करायला सगळं वाटावं लागायचं सगळं, पण आपण इंटरनेट अथवा मोबाईल मध्ये 2 मिनिटात सर्च केलं की आपल्याला सगळं लगेच घरी बसल्या बसल्या कळतं. अरे हा मोबाईल एवढ्यामध्ये मिळतोय, या वस्तूची किंमत असं आहे. म्हणजे इंटरनेटद्वारा आपल्याला खूप सगळा फायदा पण झालेला आहे. म्हणजे आपल्याला कुठली पण वस्तू खरेदी करायची असेल तर आपण सर्च करून पटकन आपल्याला त्याच्यावरून कळतं, की या जाहिरातीनुसार आपल्याला कळतं की हा मोबाईल या किमतीमध्ये आहे, हा लॅपटॉप अशा रीतीने. म्हणजे तिथे ऑफर सकट जाहिरात या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला काय होतं, इंटरनेटचा उपयोग तसंच मोबाईलचा उपयोग खूप सगळा आणि सहयोग पण मिळतो. त्याचप्रमाणे आपण बघितलेलं आहे, की आपण बघितलंय की अशा रीतीने कला क्षेत्रामध्ये पण आपल्याला जाहिरात बघायला मिळते. वेगवेगळ्या कलाच्या स्पर्धा असतात बघा. त्या कलाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला इथे काय दिसतात, की वेगवेगळे प्रदर्शनं लावलेली असतात. त्या प्रदर्शनामध्ये आपण बघतो, की वेगवेगळ्या हस्तलेखित असतात, परत मातीची भांडी असतात. मग त्यांच्या ज्या स्पर्धा जे असतात त्या प्रकारे जाहिरात केलेली जातात. कधी तुम्ही कला मेळावा बघितला असेल, कधीतरी त्याची म्हणजे तुम्ही भेट घ्या. म्हणजे त्या रीतीने तुम्हाला तिथे वेगवेगळे प्रदर्शनं खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बघायला मिळतात तिथे. त्यानंतर क्रीडाच्या बाबतीत पण तसेच आहे. खेळाचे स्पोर्ट्स बघा किती नवीन आता युगाप्रमाणे आपण बघतोय, की किती बदल झालेला आहे. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात, शिक्षणामध्ये पण बघा आधी आपण ऑफलाईन मध्ये, आता ऑनलाईन मध्ये शिकतोय. म्हणजे इथे पण आपण इंटरनेटचा उपयोग करतोय. म्हणजे आधुनिक याप्रमाणे आपण बघितल्या, की जाहिरातीनुसार आपण किती प्रकारची पुस्तकं आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित 21 याच्या सगळ्या ज्या जाहिराती आपल्याला त्या पेम्पलेटद्वारा कळतात, की जाहिरात जी असते ती आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला मिळते. मग अशा रीतीने जेव्हा आपण शिक्षण क्षेत्रात अथवा क्लासेसची जाहिरात बघा तुम्ही, क्लासेसची जाहिरात पण दिलेली असते.
मग त्याचबरोबर दळणवळणाची साधनं असतात जी, त्याची पण माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर प्रसार माध्यमे कुठकुठली प्रसार माध्यमे आहेत त्याप्रमाणे आपल्याला इथे आपल्याला बघा जाहिरातीची ही प्रसार माध्यमे आहेत. त्यानंतर मनोरंजन, बरोबर, मनोरंजनासाठी पण आपल्याला इथे दाखवलेलं आहे की मनोरंजन करण्यासाठी पण आपल्याला जाहिरात मध्ये मध्ये येत असते. तर इथे बघा जाहिरातीची जी माध्यमे आहेत ती इंटरनेट, बरोबर, चित्रपट, वृत्तपत्रे, मासिके, आकाशवाणी, दूरदर्शन आणि चौकामधील फलक, म्हणजे चौकामधील फलक, सॉरी, आणि गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके, गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके ही काय आहेत, जाहिरातीची माध्यम है। यानी जाहिरात के माध्यम यहाँ पे बताया गया है कि इंटरनेट, चित्रपट, वृत्तपत्रके और मासिक, आकाशवाणी आणि दूरदर्शन आणि चौकामधील फलक, कधी कधी आपण चौकात जातो आणि फलक लावलेले असतात त्याच्यावरनं आपण आकर्षित होतो, अरे इथे काहीतरी वस्तू ही व्यवस्थित आणि डिस्काउंट इथे मिळत आहे। म्हणजे अशा रीतीने आणि गर्दीच्या ठिकाणी आपल्याला वाटली जाणारी पत्रके, या पत्रकेद्वारा पण आपल्याला त्या दुकानाविषयी, त्या कलेविषयी खूप सगळ्या माहिती मिळतात। मैं यहाँ पे आपको ध्यान में रखना है कि ये हमारे जो माध्यम है, तो इस माध्यम से हमें जाहिरात दिखाई देता है कि कौन सी वस्तु में क्या क्वालिटी नहीं आई है, कितना छूट मिल रहा है, कितनी वस्तु किस तरह मिल रही है, तो ये हमें उसमें मेंशन करना है, बरोबर। तर अशा रीतीने तुम्ही काय करायचंय, जाहिरात लिहिताना आधी व्यवस्थित वाचायचं कि किस बारे में वहां पे दिया गया है और उसके बाद आपको लिखना है। तर अशा रीतीने आपण बघतो की जाहिरात ची माध्यमे आपण बघितली, पण आपण चित्रपट बघताना आपण लक्षात घेतो का रे ही कशाची जाहिरात आहे मध्येच, कशा रीतीने आहे। मग वृत्तपत्रके बघताना पण आपल्याला लक्षात येतं की अरे ही जाहिरात मध्येच दिलेली आहे बघा, ठराविक मोठ्या पेजवर मधल्या पेज मध्ये न देता पहिल्याच पेजवर दिलेली असतात। तुम्ही बघत असाल की वृत्तपत्रकेमध्ये जेव्हा पेपरमध्ये आपण बघतो की त्याच्यामध्ये पहिल्याच पेजवर दिलेले असते का, की लोकांचं आकर्षित करण्यासाठी तिथे दिलेलं असतं, बरोबर। मग त्याच्या रीतीने त्यांचे पण तिथे पैसे घेतले जातात। मग अशा रीतीने काय असतं, मग बघा शाळेच्या शेजारी तुम्ही बघा क्लासेसची जाहिरात लावलेली असते का, की शाळेतली मुलं येता जाताना भिंतीवर लिहिलेलं असतं, पण आपण बघत नाही। मग येता जाताना आपलं लक्ष जातं, अरे इथे हा क्लासेस आहे, हा क्लासेस इथे जवळ आहे। मग अशा रीतीने काय होतं की आपलं लक्ष वेधलं जातं आणि आपलं लक्ष तिथे एकदम जातं की नाही बाबा इथे काहीतरी क्लासेस आहे, इथे एवढं डिस्काउंट मिळतंय, अशा रीतीने फी आहे। मग अशाच रीतीने तुम्ही काय करायचे की इतर माध्यम मध्ये पण आपल्याला बघायला मिळतं। बघ आता मोबाईलचं असेल, मोबाईलचं पण पेम्पलेट आपल्याला नवीन दुकान उघडलं तर हातात मिळतं, पण आपण बघत नाही। तशाच रीतीने ज्वेलरीचं पण असतं, हा, त्याच रीतीने आपण लॅपटॉपचं बघितलं, कलाचं बघितलं, तुम्ही ही जी प्रदर्शने थोडी थोडीशी असतात म्हणजे कला साहित्याचे प्रदर्शन असतात, मग त्याच्यामध्ये जर पॅम्पलेट ते मिळालं तर तुम्ही ते घ्या। आता ह्याच्यानंतर तुम्ही ते फेकून देऊ नका, एकदा उसको आप ध्यान से देखो कि उसमें क्या क्या लिखा हुआ है, किस तरह लिखा हुआ है, और जो मेन टाइटल है उसको कैसे हाईलाइट किया गया है। तो यहाँ पे आपका क्या ध्यान होगा तो आप ये चीज सही ढंग से लिख पाओगे। म्हणजे अशा रीतीने काय करायचं आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे। आता त्यानंतर बघा जाहिरात म्हणजे कशा रीतीने आपण जाहिरात हे करूया, सकाळी उठल्यापासून, सकाळी आपण उठतो पण रात्री झोपेपर्यंत आपण अनेक वस्तू वापरतो, बरोबर। सुबह उठने के बाद शाम तक हम लोग हमारे हाथ में अनेक चीज वस्तू आ जाती है, आती है ना। मग त्या रीतीने या वस्तू आपण निर्माण करत नाही, या वस्तू आपण निर्माण करतो का, नाही। निर्माण करणारा कोण वेगळाच असतो, पण आपल्या हातात ज्या वस्तू येतो, मी म्हणते ना आपल्या हातात कुठली पण वस्तू आपण एकदा बघायला पाहिजे तिला, की बाबा ही वस्तू आलाय, मी हा शॅम्पू वापरते पण या शॅम्पू मध्ये किती डिस्काउंट आहे, त्याची किंमत किती आहे। मग ह्या गोष्टीकडे आपलं लक्ष कधी वेधत नाही, फक्त आपण त्याचा काय करतो, उपयोग करतो। मग अशा रीतीने लोकांना हव्या असलेल्या, काय सांगितलेलं आहे, लोकांना हव्या असलेल्या वस्तू निर्माण करणारा तो निर्माता, बरोबर। इथे काय सांगितलंय, लोकांना हव्या असलेल्या, लोकांना म्हणजे
जी लोक आहेत त्यांना हव्या असणाऱ्या म्हणजे इथे सगळ्यांना ज्या जीवन आवश्यक वस्तू आहेत त्या त्यांना आवश्यक असणारा जो निर्माण करतो तो निर्माता, जो चीज वस्तु निर्मिती करता है उसे निर्माता बोला गया है यहाँ पे। देखिए निर्मात्याने वस्तू निर्माण केल्यावर ती वस्तू लोकांनी खरेदी करणे आवश्यक असते, बरोबर। म्हणजे म्हणून पुढील माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते। इथे काय सांगितलंय, निर्मात्याने वस्तू निर्माण केल्यावर, निर्मात्याने वस्तू निर्माण केल्यावर ती वस्तू लोकांपर्यंत काय करणे, खरेदी करणे आवश्यक असते, बरोबर। म्हणजे ती वस्तू खरेदी करणं आवश्यक आहे, म्हणून पुढील माहिती लोकांपर्यंत काय झाली पाहिजे, पोहोचली पाहिजे। तर मग ती वस्तू कोणी निर्माण केली आहे, सगळ्यात आधी काय, ती वस्तू कोणी निर्माण केली आहे, त्यानंतर ती वस्तू कोणत्या गरजा भागवते, हे पण एक महत्वाचं आहे। ती वस्तू कुठे मिळते, ती वस्तू कुठे मिळत आहे, त्यानंतर त्या वस्तूची किंमत काय आहे, बरोबर। म्हणजे आपण ह्या गोष्टी लगेच आपल्याला लक्षात येते की ती वस्तू निर्माती कोणी केलेली आहे, त्यानंतर ती वस्तू कोणत्या गरजा भागवते, त्यानंतर ती वस्तू कुठून मिळते, आणि शेवटी काय येतं, किंमत। इथे बघा किंमत महत्वाची आहे, कारण आपल्याला परवडेल, आपल्याला आपण खरेदी करू शकाल तिथेच आपण ती वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार ना। आपल्याकडे तेवढी किंमती वस्तू ती खरेदी करण्यासाठी आपण बघाल की आपल्या या दुकानमध्ये जास्त भाव वाटतोय बाबा, आपण ही वस्तू इथे खरेदी करू शकत नाही। मग अशा रीतीने इतर माहिती पुरवावी लागते। आपण तयार केलेली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करावी, आपण तयार केलेली वस्तू जास्तीत जास्त लोकांनी काय करावी, खरेदी करावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटते, म्हणून जाहिरात आकर्षण करावी लागते। इथे खूप महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की सांगितलंय बघा, प्रत्येक निर्मात्याने त्याला असंच वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी माझं काय करावं, खरेदी करावी, जास्तीत जास्त लोकांनी माझ्या वस्तूचा उपयोग करावा। त्यामुळे ते लोक काय करतात की जाहिरात ही आकर्षित कशी होईल आणि कशा रीतीने ते लिहिता येईल, की माझ्या दुकानात तर सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात, पण मी कशा रीतीने ते मेन्शन करणार, मग मी ती जाहिरात पेम्पलेट कशा रीतीने तयार करणार, ते पेम्पलेट जे तयार तुमच्या हातात मिळतं तेच आपल्याला परीक्षेत लिहायचं आहे, बरोबर। म्हणजे जो आपके हाथ में मिलता है, रास्ते में आते जाते पैम्पलेट जो दिया जाता है वही हम लोग देखते नहीं है, तो उसे अभी आप लेना है और उसको संग्रहित करके आपको लिखना है, बरोबर। वही चीज आपको लिखना है, त्यालाच काय म्हटलंय, जाहिरात। म्हणजे इथे आपण लक्षात ठेवायचंय की आपण तयार केलेल्या वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी काय करावी, खरेदी करावी, जास्तीत जास्त लोक घेतील हेच आपल्याला इथे बघायचं आहे। आणि कशा रीतीने म्हणजे आपल्या दुकानामध्ये आकर्षित काय ऑफर द्यावी लागेल तर जास्त लोक खरेदी करतील, हे पण तिथे मेन्शन करावं लागेल। ते पण एकदम थोडक्यात, जास्त मोठं नाही, म्हणजे शॉर्टकट मध्ये त्या एका पेज मध्ये पूर्ण त्या दुकानाचा सारांश म्हणजे काय वस्तू मिळतील तिथे तुम्हाला लक्षात येईल। म्हणजे अशा रीतीने प्रत्येक निर्मात्यांना वाटते, म्हणून जाहिरात आकर्षक करावी लागते। यापुढे आपण वस्तूची मागणी वाढवण्यासाठी कला म्हणजे ही जाहिरात करतो, आणि जाहिरात करताना आपल्याला काय करावं लागतं, आपण बघतात कोलगेटचा फॅमिली पॅक घेतल्यानंतर आपल्याला किती डिस्काउंट मिळतंय। मग देखिए आप लोग बहुत से जो शॅम्पूस रहते, साबण राहतं, समजा 6चा घेतलं तर त्याच्यावर एक फ्री मिळतो। मग आपल्याला जसं न्यूजपेपर मध्ये अथवा आपल्याला वर्तमानपत्राद्वारे अथवा आपल्याला चित्रपट मध्ये जी जाहिरात येतं त्याच्याद्वारे आपल्याला लगेच लक्षात येतं की हे हा बाबा हा साबण आता नवीन आलेला आहे, हा 6 घेतल्यानंतर एक आपल्याला एवढी सूट मिळते। म्हणजे अशा रीतीने आपल्याला काय होतं, लक्ष वेधलं जातं। आपली जाहिरात लक्ष वेधित असली पाहिजे, सगळ्यांच्या लक्षात आली पाहिजे, अशा रीतीने आपण काय करायची, तयार करायची। पण जाहिरात तैयार करताना आपली भाषा कशी असावी, बरोबर। जाहिरात बनाते समय हमारी भाषा किस तरह होनी चाहिए और हमें किस तरह लिखना है, तो हम लोग इसका अभ्यास यहाँ पे करेंगे। अभी देखिए आकर्षक आणि मजकूर, आपली जी भाषा आहे ती आकर्षित असली पाहिजे, बरोबर। आकर्षित म्हणजे लोकांना लक्ष वेधलं पाहिजे तिथे की हा बाबा
आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये दिलंय साधी, सोपी, सरळ, आकर्षित, स्पष्ट व ओदवती भाषा. इथे काय सांगितलंय, साध्या भाषेमध्ये कळलं पाहिजे. तुम्ही एकदम कन्फ्युजन वाली भाषा इथे वापरू नका. एकदम लक्षात येईल अशी भाषा असली पाहिजे आणि स्पष्ट असली पाहिजे, बरोबर. मग इथे हे जाहिरात बनवताना हम लोगों को ध्यान में रखना है कि हमारी भाषा कैसी रहनी चाहिए, सरल, सादी रहनी चाहिए और स्पष्ट होनी चाहिए. तो यहाँ पे आपको जाहिरात लिखते समय ये ध्यान में रखना है. त्यानंतर बुद्धीला फारसा ताण न देणारी, म्हणजे तुमच्या बुद्धीला जास्त त्रास, अरे हा शब्द लिहिलेला आहे तर या शब्दाचा उपयोग काय अर्थ होतो, असं त्यांच्या एकदम बुद्धीला काय ताण देणारी नसली पाहिजे, बरोबर. म्हणजे देखिए यहाँ पे ये भी बोला गया है कि बुद्धि को तान न देनारी, यानी आपकी बुद्धि को विचार करने के लिए कि ये शब्द का अर्थ क्या है. हम लोग कभी कभी हमें शब्द नहीं समझ में आता तो हम लोग बोलते हैं अरे ये इसका वर्ड्स क्या समझ में नहीं आता है, तो हमको प्रॉब्लम उसको सॉल्यूशन करने में थोड़ी देरी लगती है. मगर जब वो सादी और सरल रहते हैं तो हमें समझ में आ जाता है तुरंत कि अरे बाबा ये तो ये कहना चाहते हैं, इस जाहिरात में ये है. तो अशा रीतीने तुमची जाहिरात असली पाहिजे. त्यानंतर ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करावी. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट विश्वास. म्हणजे ग्राहकाच्या मनात असं असलं पाहिजे की तुमच्या दुकानातली वस्तू कधी पण चांगलीच असते, ती खराब वस्तू या दुकानातून मिळणार नाही हा विश्वास त्यांच्यामध्ये असले पाहिजे. आणि या दुकानात माझी फसवणूक होणार नाही, हा पण महत्वाचा पॉइंट है. देखिए हम लोग अभी रोज के जीवन में भी देखते कि हमें पता रहता है कि हमें डीमार्ट का सामान बहुत बढ़िया मिलता है, वहां का सामान हमारा पूरा साल भर टिकता है, वहां की वस्तु हमें सही ढंग से मिलती, तो हमें पता रहता है कि इसका उपयोग, इस दुकान से हम लोग चीज लोगे तो हमें ये अच्छा ही मिलेगा और ब्याजबी भाव से मिलेगा, बरोबर. यानी विश्वास, विश्वास ही महत्वाची गोष्ट है. कौन सी भी वस्तु लेते समय हमें क्या करना है, पहले ग्राहक के मन में विश्वास रखना जरूरी है, बरोबर. तो हम लोग देखिए कभी जेरोक्स के लिए गए अथवा कौन से हमें स्टेशनरी खरीदने हो तो आपका एक फिक्स दुकान रहता है कि इसी दुकान से आप हर चीज लेते हो, सभी का उसी तरह है. तो तिथे काय असतो, तुमचा विश्वास असतो. हे आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला लक्षात पटकन येतं. तुम्ही जाहिरात बनवताना तुम्हाला त्या दुकानाचं नाव पण पटकन लक्षात येईल. अशा रीतीने शब्दांचा गैरवापर न केलेली, शब्दांचा काय झालेला आहे, गैरवापर नाही करायचा तिथे, बरोबर. शब्द कमी शब्दात लिहायचा आहे, स्पष्ट लिहायचा आहे, विश्वास असणारी, अशा रीतीने तुम्हाला ती जाहिरात तयार करायची आहे. त्याचबरोबर लोकभावनाची जोड जाण असणारी, लोकभावनाची काय असली पाहिजे, तिथे जाण असली पाहिजे आणि जोड पण असली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला काय करायची, जाहिरात लिहायची आहे. आणि जाहिरात लिहिताना आपल्याला ती जाणीवपूर्वक लिहायची, एकदम व्यवस्थित आणि चांगल्या अक्षरात. त्यानंतर वेचक, अर्थपूर्ण, प्रसन्न व परिणामकारक असले पाहिजे. ती जाहिरात कशी असली पाहिजे, अर्थपूर्ण, पूर्ण अर्थ त्याच्यात आलेला पाहिजे. नाही तर जाहिरात लिहिलीये पण त्या जाहिराताचा अर्थ काहीच आपल्या लक्षात येत नसेल तो उसे कुछ भी फायदा होगा नहीं. हम लोग लिखते समय भी इसी तरह लिखना है कि जैसे हमें वहां पे पढ़ने के बाद पूरा वहां पे सारांश हमें पता चले कि यहाँ पे ये चीज सही ढंग से बैठ रहा है, कि ये चीज हमारे दुकान में मिल रहा है, इतना समय, इतनी कीमत, इतना ही है. तो इस तरह के क्या रहना चाहिए वहां पे, अर्थपूर्ण आणि प्रसन्न व परिणामकारक असली पाहिजे. तुमची जाहिरात कशी असली पाहिजे, परिणामकारक असली पाहिजे. त्याचबरोबर लयबद्ध व वाचकांशी सुसंवाद साधणारी असावी. तुमची जाहिरात कशी असावी, लयबद्ध रहनी चाहिए आपकी, और उसी के साथ में वाचकांशी सुसंवाद, वाचकांशी तुमचा सुसंवाद होईल अशा रीतीने तुम्ही तुमची जाहिरात बनवायची आहे. आणि जाहिरात एकदम सुंदर आणि छान लिहायची, म्हणजे तुम्हाला लिहिल्यानंतर इथे एकदम लक्षात येईल की मी जाहिरात कशा रीतीने झालेली आहे. त्यानंतर विनोदाची झालर असणारी असली पाहिजे. म्हणजे काहीतरी विनोद, म्हणजे एखाद्या 2 ओळीचा तुम्ही काही लिहू शकतात. कधी कधी आपण बघतो की असे वाक्य वापरलेले असतात की त्याच्यावरून कविताचे वाक्य वापरलेले असतात, लयबद्ध 2 कविता विनोदाचे वाक्य वापरले त्याच्यावरून तुम्हाला जास्त आकर्षित वाटते. अशा रीतीने जाहिरात असतात.
आणि या जाहिरात आपण वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हा बाबा, हे खूप छान रीतीने लिहिलेलं आहे आणि छान रीतीने वर्णन पण केलेलं आहे. त्याच रीतीने मानवी भाव भावनांची संवेदनशीलता जाणीव व जपणारी असावी. काय सांगितलेलं आहे? मानवी भाव व भावनांची व संवेदनशीलता असणारी व जाणीवपूर्ण असावी. इथे जाहिरात जी आहे ती मानवीच्या भावना पण तिथे भावनांची संवेदनशीलता असली पाहिजे. एकदम संवेदनशीलता तुम्ही ती लिहिली पाहिजे आणि जपणारी पण असावी. म्हणजे जाहिरात लिखते समय ये मुद्दे को हमें ध्यान में रखना है कि हमारी जाहिरात किस तरह होनी चाहिए. आणि जाहिरात लिहिताना आपने एक फुल स्केप पेज यानी अपना जो पेपर है पूरी पेज में लिख यानी पूरा एक पेज का यूज करना है यहाँ पे लिखते समय, ये ध्यान में रखना है. बघा, आपण इथे जाहिरातीची ही माध्यमे बघितली की आम्ही जाहिरात आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुठल्या कुठल्या माध्यमाद्वारा मिळते. मी तुम्हाला आधीच बोलताना सांगितलेलं होतं की इंटरनेटच्या माध्यमाने आपल्याला जाहिरात आपल्याला बघायला मिळतात. त्याचप्रमाणे आपल्याला चित्रपटच्या माध्यमातून बघायला मिळतात, वृत्तपत्रकाच्या माध्यमातून बघायला मिळतात, त्यानंतर मासिकेच्या माध्यमातून बघायला मिळतात, आकाशवाणीच्या माध्यमातून, त्याचनंतर दूरदर्शनाच्या माध्यमातून, त्यानंतर चौकामधील फलक, या अनेक अशा जाहिराती आपल्याला बघितला. पण इंटरनेटद्वारा पण तुम्हाला जाहिरात बघा, तुम्ही सर्च करून पटकन बघू शकतात. इंटरनेटद्वारा पण तुम्हाला त्याचा खूप सगळा उपयोग होतो. त्यानंतर चित्रपट बघताना मध्ये जे जाहिराती येतात, आपण म्हणतो ना मध्ये इंटरवल जो आता है बीच में, उसमें जाहिरात दिया जाता है, तो वहां से भी हमें बहुत कुछ देखने मिलता है कि जाहिरात किस तरह किया जाता है, किस तरह साबुन के वहां पे जाहिरात किया जाता है, कौन सा प्रोडक्ट्स नया आया है, वो हमें चित्रपट देखते समय भी पता चलता है. त्यानंतर वृत्तपत्रके, जेव्हा आपण न्यूजपेपर वाचतो तेव्हा पण त्याच्यामध्ये पहिल्या पेजवर असतं, मध्ये असतात, छोटी छोटी जाहिराती लिहिलेल्या असतात. तेव्हा आपण थोडस ज्या वस्तू आपल्या सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या वस्तू हातात येतात त्या आपण थोड्याशा हाताळायच्या असतात, म्हणजे बघायच्या असतात. त्या बघितल्यानंतर आपल्याला पटकन लक्षात येतं, रे या गोष्टी आपल्या काय होतात, आपल्या हातात येतात पण आपण बघत नाही. कधी वस्तू ती आहे पण ती बघत नाही. आपण टूथपेस्ट रोज करतो पण आपण ते टूथपेस्टवरच कधी वाचत नाही. बरोबर. म्हणजे अशा रीतीने आकाशवाणीद्वारा होतात, दूरदर्शनद्वारा अनेक तुम्ही सिरियली बघतात अथवा तुम्ही अनेक चित्रपट बघतात, तर त्याद्वारा या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. आणि ही काय जाहिरातीची माध्यमे आहेत. बरोबर. म्हणजे अशा रीतीने जाहिरातीच्या माध्यमाद्वारा तुम्हाला खूप सगळ्या माहिती मिळतात, पण आपण काय करतो, ती हाताळत नसतो. आणि जाहिरात करताना आपल्याला लिहिताना खूप सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला त्याच्यात लिहायच्या असतात. त्यानंतर जाहिरात तयार करताना लक्षात घ्यायच्या बाबी, कुठकुठल्या गोष्टी आपण लक्षात घेणार, तर बघा, मथळा. सगळ्यात आधी आपण जे मथळा आहे, नाव मथळा जे आहे ते एकदम स्पष्ट आणि छानपैकी लिहायचं, म्हणजे आकर्षित जाईल अशा रीतीने तुम्ही ते लिहाल. त्यानंतर उपमथळा, त्याच्यानंतरच पण तुम्ही एकदम चांगल्या रीतीने लिहाल आणि स्पष्ट लिहाल. एकदम असं वेगळ्या रीतीने, म्हणजे अगदी वर्ड्स जे आहे, तुम्ही दुकानाचं नाव बघा, माझा मेन जे आहे टायटल्स ते तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं असेल तर ते लक्षात लगेच येतं. म्हणजे अशा रीतीने लिहिताना तुम्हाला काय करायचंय, तिथे मथळा व्यवस्थित लिहायचा आहे. त्याचनंतर तपशील, कंपनीची मुद्रा, तर तुमच्या कंपनीचं काय मुद्रा असेल, लोगो असेल, काही असेल, अथवा चित्र. आपण एखाद्या समजा पुस्तकाची जाहिरात बघितली असेल तर तिथे पुस्तकाचं चित्र तुम्ही पेनानेच काढायचं, तिथे पेन्सिलने तुम्ही काढणार नाही. म्हणजे कंपनीचं म्हणजे काही ज्याची बनवाल तिथे ते तुम्ही काय करायचं, लिहायचं आहे. अशा रीतीने तिथे तुम्ही तुमचं ते मेन्शन करायचं आहे. त्याच रीतीने कंपनीचे नाव, कंपनीचं नाव काय आहे, अथवा त्या कशाबद्दल तुम्ही जाहिरात लिहत आहात त्याचं तुम्ही नाव तिथे तुम्हाला काय करायचंय, मेन्शन करायचं आहे. त्याच नंतर कंपनीचा पत्ता, कुठला ऍड्रेस आहे, ऍड्रेस नंतर तुम्ही बघा ईमेल आयडी असतो, त्याच्यामध्ये तुमचा फोन नंबर असतो, वेळ असतो, या सगळ्या गोष्टी तिथे एकदम तुम्ही स्पष्ट लिहावी लागतील, तर ते लगेच लक्षात येतं. मग लोकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी आवड निर्माण करणे हा जाहिरातीचा हेतू असतो.
यहाँ पे देखिए कि जाहिरात बनाते समय जो हमें उसका मेन जो टाइटल है वो हमें क्या करना है, एकदम स्पष्ट लिखना है। फिर उसमें कौन कौन सी उसमें वैशिष्ट कौन सी खासियत है, उसके बाद वो कंपनी का नाम लिखना है। फिर कंपनी का आप क्या लोग कुछ चिन्ह देना हो अथवा कुछ आकृति निकालना हो तो वहां पे निकाल सकते हो। फिर कंपनी का वहां पे एड्रेस लिखना है आपको, बराबर। यहाँ पे फोन नंबर के साथ में एड्रेस लिखोगे, ईमेल आईडी होगा तो वो भी लिखोगे। तो इस तरह की जो जाहिरात है आपकी वो कैसी होनी चाहिए कि लोगों को आकर्षित निर्माण करना है, कि उसे जाहिरात देखने के बाद वहां पे क्या होगा, आकर्षित होगे, उस तरह की लिखना आहे जाहिरात। तर या रीतीने तुम्ही लोकांच्या मनात एखाद्या वस्तूविषयी काय होणार आहे, निर्माण, आवड निर्माण। देखने के बाद अब आपको लगना चाहिए अरे यहाँ पे तो मैंने मुझे खरीदी करनी है, बहुत ऑफर अच्छी है और वस्तु भी अच्छी होगी। तो इस तरह की आपकी जाहिरात होनी चाहिए। त्यानंतर जाहिरातीच्या काही संकल्पना बघा, जाहिरात करताना काय काय संकल्पना आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे। तर जाहिरातीमधील मथळा, मथळा म्हणजे सुभाषित, उखाणा, संत वचन किंवा तथा प्रकारची रचना। म्हणजे इथे तुम्ही काहीतरी वाक्य घेऊ शकतात अथवा उखाणे लिहू शकतात। त्याचप्रमाणे तुम्ही संत वचने काहीतरी असं तुम्हाला जे येत असेल तशा रीतीने तुम्ही तिकडे लिहू शकतात। आता इथे बघा एखादी उदाहरण आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी आपण बघितलेलं आहे की लिहिताना आपल्याला हॉटेलची एखादी जाहिरात आहे आणि ती आपल्याला कशा रीतीने सांगायची आहे, तर आपण अशा रीतीने उदाहरण मी सांगते की समुद्राची संगत, भोजनाची पंगत, आनंदाची रंगत, बरोबर। म्हणजे अशा रीतीने तुम्ही तिथे सुभाषित करू शकतात, समुद्राची संगत, भोजनाची पंगत, आनंदाची रंगत। म्हणजे अशा रीतीने तुम्ही तिथे लिहू शकतात। शहरातील धावपळीचा कंटाळा आलाय ना, मग समुद्राला वाळूवर विसरावा घ्यायला या। म्हणजे अशा रीतीने तुम्ही दोन ओळी तिथे आकर्षित करण्यासाठी तुम्ही तिथे सुभाषित लिहू शकतात, एखादा उखाणा लिहू शकतात किंवा संत वचने पण लिहू शकतात। मग अशा रीतीने आपल्याला काय करायची, जाहिरातचा जो मथळा आहे तो तुम्हाला व्यवस्थित आकर्षित लिहिता येईल अशा रीतीने तुम्ही बघायचं आहे। जसं मी आता एखाद्या हॉटेलची तुम्हाला जाहिरात बघितली, मग एखाद्या पुस्तकाची असेल तर आपण तिथे तुम्हाला कवितेच्या 2 ओळी असेल अथवा काही तुम्हाला उखाणा येत असेल। बहुत से बच्चों को हर चीज लिखने आती, बहुत बड़ी तरह से बच्चे लिखते हैं यहाँ पे और 5 में से 5 में मार्क्स यहाँ पे बच्चों को मिलते हैं। तो यहाँ पे देखिए पुढे आपल्याला बघायचंय की जाहिरातीची आकर्षता, जाहिरातीची आकर्षित कशी असली पाहिजे, तर जाहिरातीची छायाचित्रे, बरोबर। त्यानंतर तिथे मुद्रा आणि घोषवाक्य हे जे दिलेलं आहे ते तुमचं कसं आकर्षित असलं पाहिजे। काय चित्र येत असेल तर चित्र हे पेनानेच काढायचंय, पेन्सिलीचा तिथे उपयोग करायचा नाही। आणि त्यानंतर तुम्हाला काही मुद्रा असेल, हॉटेल असेल किंवा एखादी केकची जाहिरात असेल तर मग तिथे तुम्ही छोटंसं केकचं चित्र काढू शकतात। मग समजा एखादं पुस्तकाचं असेल तर तिथे पुस्तकाचे चित्र काढू शकतात अथवा काही घोषवाक्य असतात, ती घोषवाक्य पण तुम्ही तिथे लिहू शकतात। मग अशा रीतीने काय करायचंय तुम्हाला, तुमची जाहिरात एकदम छान आणि एकदम म्हणजे आकर्षित वाटली पाहिजे अशा रीतीने तुम्हाला तुमची जाहिरात तुम्ही लिहू शकतात। त्यानंतर इथे छायाचित्राप्रमाणे आपण एखादं बघा ज्वेलरीचं चित्र असतं, ज्वेलरीची जाहिरात असेल तर तिथे ज्वेलरी काढलेली असते, चित्र जसं आपण पुढच्या तुम्हाला मी दाखवलेलं की ते जाहिरातीमध्ये दागिने असतात, सोन्या चांदीचे असतात, तर त्याच्यामध्ये तिथे एखादं नेकलेस किंवा एखादी बँगल्स वगैरेचे चित्र तिथे काढलेलं असतं। मग अशा रीतीने तुम्ही ते चित्र पेनाने काढायचं आहे, पेन्सिलने काढायचं नाही। त्यानंतर बोधचिन्ह, बोधचिन्हाचे महत्व, बरोबर, बोधचिन्हाचं महत्व काय आहे ते पण तुम्हाला माहित असावं। त्यानंतर वस्तूची ओळख, वस्तूची ओळख पण झाली पाहिजे। त्याचप्रमाणे उत्पादकाची ओळख, बरोबर, म्हणजे तुमची मूल्य। देखिए यहाँ पे जाहिरात लेखनाच्या मूल्यमापनाच्या कृती, शब्दावरून जाहिरात लेखन करायची आहे। देखिए कौन से वर्ड शब्द दिए जाते हैं, उस शब्द पर से भी आप जाहिरात कर सकते हो। फिर जाहिरात लेखन देऊन त्यावरील कृती सोडविणे, कौन सी जाहिरात लेखन दिया जाता है उस पर से कृती आप लिख सकते हो। त्यानंतर विषय देऊन जाहिरात, कौन सा विषय दिया जाता है उस पर भी आप लिख सकते हो। त्यानंतर दिलेल्या जाहिरातीची अधिक आकर्षित पद्धतीने तुम्ही लिहू शकतात।
त्यानंतर बघा इथे जाहिरात लेखन दिलेलं आहे तुम्हाला प्रश्न, आइसक्रीम पार्लर या विषयावर जाहिरात तैयार करने। देखिए आइसक्रीम का यहाँ पे जाहिरात दिया है, तो आइसक्रीम का ये घोष वाक्य यहाँ पे दिया गया है। उन्हाळ्याची उन्हाळ्याची काहली सहन होईना, मग या आमच्याकडे कुठे, बरोबर, हे घोष वाक्य आहे। नाव, गारेगार आईस्क्रीम पार्लर, बरोबर, हे नाव दिलं आहे, तर नाव अशा रीतीने तुम्ही आकर्षित देऊ शकतात। त्यानंतर वैशिष्ट्य, वैशिष्ट्य काय दिले आहे इथे बघा, वैशिष्ट्य सांगितलंय माफक दरामध्ये आणि सर्व फ्लेवर मध्ये, म्हणजे सगळ्या फ्लेवर मध्ये तुम्हाला मिळेल। आणि बच्चे कंपनी, कशासाठी सांगितले, बच्चे कंपनी नाव दिलंय। आणि वेळ दिलेला आहे सकाळी 10 ते रात्री 11 पर्यंत। आणि सूट मध्ये काय दिलंय बघा, फॅमिली पॅक सोबत लकी ड्रॉ। त्यानंतर त्यांनी त्यांचा ऍड्रेस दिलेला आहे, निर्मिती गारेगार आईस्क्रीम पार्लर, सावेडी रोड, अहमदनगर। आणि त्यांचा त्यांनी फोन नंबर दिला। तो यहाँ पे आपका ईमेल आईडी लिख सकते हो, पत्ता लिख सकते हो। और अशा रीति आप लोग गारेगार की आइसक्रीम का यहाँ पे आपको जाहिरात बताया गया है। और एक दूसरा बताती हूँ आपको कि आप उस पर से लिख सकते हो। बघा इथे दिले, खालील जाहिरात वाचून खालील कृती तयार करा। व्यायामशाळेमध्ये नाव लिहा, व्यायामशाळेत प्रवेश घेण्यासाठी किती टक्के सवलत आहे, व्यायामशाळेची कोणती 2 वैशिष्ट्य आहे, ही जाहिरात आकर्षक बनवण्यासाठी कोणते उपाय सुचवले आहेत। बघा ही जाहिरात जी आहे ती व्यायामशाळेची आहे। मग इथे दिलेलं आहे हनुमान वाळके यांची व्यायामशाळा, जो हनुमान वाळके है उनकी व्यायामशाळा दी गई है। वाळके शक्ति जिम ये नाम दिया गया है। सर्व सोबत एक व्यक्ती आणा, बरोबर। त्यानंतर आमची काही वैशिष्ट्य, इथे वैशिष्ट्य दिलंय, 10% तुम्हाला सूट देण्यात आली आहे। वाचून येथील प्रस्त जागा सांगितलेली आहे। त्यानंतर सोयीस्कर वेळ, सोयीसाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्ही येऊ शकतात। आधुनिक यंत्र सामग्री आहे, आधुनिक टेक्नोलॉजी का वहां पे उपयोग किया गया है। वहां पे अनुभवी शिक्षक भी है और माफक फी भी है। तो अशा रीतीने तिथे काय सांगितलेलं आहे की खूप छान रीतीने जाहिरात तुम्ही लिहू शकतात। म्हणजे इस तरह आपको जाहिरात लिखनी है। और जाहिरात मध्ये जे टायटल आहे ते तुम्ही एकदम वरती आणि आकर्षित लिहायचंय, बरोबर। त्यानंतर पत्ता तुमचा लिहायचा आहे, आणि पत्ता इथे दिलाय विरामय सदन शास्त्री मार्ग जळगाव। अशा रीतीने तुमचा पत्ता, ईमेल आईडी, तुमचा फोन नंबर और आपकी दुकान का जो समय है वो वहां पे आपको मेंशन करना है। मग अशा रीतीने आपको क्या करना है, जाहिरात लिखनी है। और इस तरह से आपको जाहिरात पेन से लिखना है, यहाँ पे पेंसिल का उपयोग आपको बिल्कुल करना नाहीये। आणि अशा रीतीने तुम्ही जाहिरात लिहिताना बघा, त्याचं जे आकर्षित, जे मेन है वो आकर्षित भाग हम लोगों ने यहाँ पे इस जाहिरात में देखा है कि यहाँ पे नाम क्या करना है, उसका घोष वाक्य आपको अच्छी तरह से लिखना है। आपको यहाँ पे एखादी शायरी आती होगी, अथवा यहाँ पे आपको एखादा विनोद आता होगा, वायदे की उन्हाची का, अशा रीतीने आपण लिहू शकतात, बरोबर। म्हणजे इथे जे दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात। और एकदम अच्छी तरह से 5 में से 5 मार्क्स इसमें मिलते जाहिरात में आपको। तो बहुत आकर्षित आप लोग क्या करते हो, लिहू लिहू शकतात। आणि इथे काय सांगितलंय, उन्हाची कहली सहन होईना आणि मन या आमच्याकडे कुठे, बरोबर। म्हणजे यहाँ पे आपको इस तरह का एकाद पंक्ति आती होगी तो आप लिख सकते हो। फिर उसके बाद आपके यहाँ पे आइसक्रीम की दुकान को नाम दिया है गारेगार पार्लर। त्यानंतर बघा इथे वहां पे समय दिया गया है, फिर माफक दर में दिया गया है, सर्व फ्लेवर मध्ये दिलेलं आहे, आणि बच्चे कंपनी सांगितलेलं आहे। म्हणजे नाम, आपका समय, आपका एड्रेस, फोन नंबर, फिर आपके दुकान का नाम, इस तरह की आपको जाहिरात पूरा लिखना है। और नाम लिखते समय पूरा नाम जो है आपका वो 2 बीच के लाइन में बड़े अक्षर में लिखोगे, बरोबर। थोड़े से राइटिंग अलग तरह से निकालोगे और अच्छी तरह से लिखोगे तो आपको समझ में आ जाएगा वहां पे। म्हणजे काहीतरी वेगळं एखादं चित्र असं काढून आणि त्याच्यावर जर तुम्ही नाव लिहिलं तर ते जास्त आकर्षित जातं। जसं बघितलं, पुस्तकाची जाहिरात आहे आणि आपण तिथे पुस्तकाचं चित्र काढलं, छोटा सा पेन से पुस्तक साइड में निकाला तो बहुत बढ़िया लिखेगा। फिर आइसक्रीम का एखादा आइसक्रीम का होगा तो वहां पे आइसक्रीम भी आप निकाल सकते हो। मग तशा रीतीने एखादं, समजा तुम्ही लॅपटॉपची जाहिरात आहे तर तिथे आप एखादा लैपटॉप की तरह निकाल सकते हो, कंप्यूटर निकाल सकते हो। यानी ज्यादा समय नहीं, कम समय में आपको ये आकर्षित बनाना है, बरोबर। तो यहाँ पे ये चीज क्या करना है, आपको ध्यान में रखना है कि हम लोग किस तरह जाहिरात
हमें बनाना है और किस तरह वहां पे आपको लिखना है। दुकान का नाम, ध्यान में ज्यादा कुछ भी लिखना नहीं है आपको। दुकान का नाम आना चाहिए, फोन नंबर आना चाहिए, एड्रेस, देखिए एड्रेस हमेशा नीचे आता है, ईमेल आईडी नीचे आता है, फोन नंबर भी नीचे ही आता है। तो ये चीज आपको तो इतना पता चल गया, यहाँ पे एड्रेस फोन नंबर वो चीज यहाँ पे लिखोगे। फिर उसके बाद बीच वाले जो भाग में है वहां पे आपका वैशिष्ट लिखना है, यानी आपके दुकान में क्या क्या है। तो यहाँ पे सिर्फ एक दो पॉइंट दिए गए, तो आप लोग और उसमें ऐड कर सकते हो कि हमारे व्याजबी दर से अनेक प्रकारची आईस्क्रीमें मिळतात, फिर अमुक फ्लेवर में तो फ्लेवर के थोड़े से नाम लिख सकते हो। तो ज्यादा वहां पे आपको मेन्शन नाही, मगर थोडक्यात तिथे तुम्हाला मांडायचं आहे। त्यानंतर बघा तिथे वैशिष्ट्य झाल्यानंतर तिथे वे पण आला पाहिजे तुमचा, की दुकानाचा वे। हम लोग कहाँ भी जाते तो समय का बहुत सदुपयोग करते हैं, तो तिथे वे तुमचा एकदम काय बरोबर लिहायचा आणि तशा रीतीने तुम्ही तिथे तुमचं लिहू शकतात। अशा रीतीने तुम्ही तुमची जाहिरात बनवू शकतात। तशाच रीतीने इथे पण दिले बघा, आपण आपल्या वहीमध्ये अशी डिझाईन करून करू शकतात, जास्त नाही करायचं, थोडंसं करू शकतात। म्हणजे तुम्ही तुमचा जाहिरात बनवताना काय करायचंय की छान आणि सुंदर रीतीने अशी थोडीशी डिझाईन काढली, वरती हेडिंग दिलं, नंतर बघा या साईडला इथे तुमची सवलत लिहिली, त्यानंतर इथे वैशिष्ट्य लिहिलेलं आहे आणि खाली तुमची जी खासियत आहे, काय एड्रेस वगैरे एवढंच लिहायचं, जास्त काही न लिहिता आप लोग बना सकते हो। किसी को कुछ डाउट होगा तो पूछ सकते हो। हेलो, आया तो पूछ। हेलो मिस। हाँ, जागृत ऐसी जाहिर संकल्पना वो बताओ ना मिस थोड़ा। याने जाहिरातीची संकल्पना ना, म्हणजे कशा हाँ, रीती जाहिरात बनवणार, वही ना। तो हम लोग बघा हाँ, जाहिरात बनवताना आपण कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, की हम लोग जो टाइटल बनाते हैं तो उसे सही ढंग से वहां पे हम लोग बड़ा लिखेंगे, बरोबर। हाँ, और बाद जाहिरात बनाते समय हमारा वहां पे एड्रेस आना चाहिए, वहां पे फोन नंबर हमारा आना चाहिए। तो ये जो हर चीज है वहां पे उसमें मेंशन, ज्यादा कुछ भी लिखना नहीं है वहां पे। और दो वाक्य जो ऊपर आपको कौन सा विनोद अथवा कौन सी शायरी आती होगी तो वहां पे थोड़ा सा आप वहां पे स्टार्टिंग में लिख सकते हो। अथवा हम लोग त्वरा करा लिखते, कुछ नहीं आया तो हम लोग त्वरा करा यानी जल्दी करो, ऐसा भी तो वहां पे मेंशन कर सकते। अथवा एखाद्या कराट्याची जाहिरात असेल तर आपण असं पण लिहू शकतो की मुलींनो स्वतःचे रक्षण स्वतः करा, मुलींनो स्वतःचे रक्षण स्वतः करा, तरुणांनो समाजाचे तारणहार व्हा, बराबर। ये ऐसे इस तरह के दो लाइन आप वहां पे लिख सकते हो। और किसी का कुछ डाउट? हेलो, हाँ, जाहिरात लिहिताना तुम्ही खाली विनोद वगैरे थोडासा उपयोग तिथे व्यवस्थित करा, सुभाषित लिहून तुम्ही ते संपू शकतात। अथवा आपका तुम्हाला काही शायरी येत असेल तर तसं पण तुम्ही लिहू शकतात आणि ऍड्रेस पण खाली तुम्ही व्यवस्थित लिहायचा आहे।